लोकमतला आलेली बातमी वाचली. बातमी वाचल्यानंतर पुरुषोत्तमपुरीची गर्दीची 4-5 वर्षापासून हे ऐकत होते. आपल्या भागात झालंय आणि जावं आणि दर्शन घ्यावं अशी खूप मनातून इच्छा होती. मी मनोदय माझा बोलून दाखवला. सगळ्यांनी ते मनावर घेतलं आणि आज पौर्णिमेच्या दिवशी आम्ही इथे आलो. पुरुषोत्तमाची मूर्ती बघून खूप खूप छान वाटलं. खूप प्रसन्न मूर्ती आहे आणि खूप छान आहे. सगळ्यांनी दर्शनाला येण्यासारखं इथे वातावरण आहे. काकू तुम्ही बोला. खूप सर सुंदर नेहमी कॉलेजमध्ये बोलतात ते. खूप सुंदर मंदिर आहे. प्रसन्न वाटलं. दर्शन खूप छान झालं. अतिशय सुंदर. नमस्कार. स्वरसिद्धनाथ पंडित पराग चौधरी यांच्या प्रेरणेने आणि शंकर महाराजांच्या अनुष्ठान यांनी जी आज्ञा त्यांच्याकडनं करून घेतली आणि या परिसरामध्ये हे जे जगप्रसिद्ध असं पंचायतन मंदिर आहे, पुरुषोत्तम पंचायतन मंदिर, या मंदिराने केवळ या परिसरातीलच वास्तू किंवा हा जो पूर्ण प्रभाग आहे हा पवित्र झाला नसून संपूर्ण महाराष्ट्र या निमित्ताने, या दृष्टिकोनातून, या पुरुषोत्तम पंचायतनाच्या निमित्ताने प्रसिद्धीस येईल. मी आपणा सर्वांना विनंती करतो की या निमित्ताने संपूर्ण परिसरातीलच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात आज अधिक मास जो आलेला आहे, जो दर 3 वर्षांनी येतो, या अधिक मासानिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी यावे, पूजन करावे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण कराव्यात हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. नमस्कार.